आज रसिकाच्या MBAचा निकाल होता आणि ती MBA चांगल्या मार्काने पास झाली होती आणि तिला ही आनंदाची बातमी घरातल्या सगळ्यांना सांगायची होती. म्हणून ती वहिनींना हाक मारू लागली, वहिनी, अहो वहिनी, आई कुठे आहे? संपूर्ण घर पाहून आले, पण घरात ना आई आहे ना भाऊ. तुम्हाला ठाऊक आहेत का ते कुठे गेले आहेत ते? कारण आज तर भावाला ऑफिसला सुट्टी आहे, तरीही तो घरात दिसत नाही आहे. अरे तुमचा भाऊ, तुमची आई, तुम्हाला माहीत पाहिजे ना ते कुठे गेले आहेत ते. तुम्ही तर मला असे विचारत आहात जसे मी या घरचे राखणदार आहे. मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणे व्यतिरिक्त दुसरी काही कामे नाही का? मला नाही माहीत लोक कुठे गेली आहेत ते. तुम्ही आता माझं जास्त डोकं नका खाऊ, मला माझी कामं करू द्या. आणि सकाळच्या नाश्त्याची भांडी पडली आहेत ती धुवून ठेवून द्या पटकन. असे म्हणत रसिकाची वहिनी माधुरी आंघोळीला बाथरूममध्ये निघून गेली. तिने रसिकाला हे विचारले नाही की तू कॉलेजला गेली होती तर इतक्या लवकर परत कशी आली? तिथे काही झाले का? त्या दिवशी रसिकाचा MBAचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता, ज्यात ती तिच्या कॉलेजमध्ये टॉप आली होती. तिचा कॉलेजमध्ये गौरव करण्यात आला होता. शिवाय कॉलेजकडून 51,000 रुपये बक्षीस देण्यात आले, जे दरवर्षी टॉपच्या विद्यार्थ्यांना दिले जात होते. हेच आनंदाची बातमी ती तिच्या आईला आणि भावाला सांगणार होती. तिला तिच्या वहिनीलाही सांगायची होती, पण तिची वहिनी तिच्यासोबत व्यवस्थित बोलायची नाही. त्यामुळे इच्छा असतानाही ते तिच्या वहिनीसोबत आनंद साजरा करू शकत नव्हती. कारण रसिकाची वहिनी कमी शिकलेली होती, त्यामुळे ती रसिकाच्या शिक्षणावर जळत होती. कारण शेजारच्या महिला जेव्हा कधी त्यांच्या घरी यायच्या तेव्हा नकळत त्या रसिकाच्या शिक्षणावरून तिची खूप स्तुती करायच्या, जे माधुरीला अजिबात सहन होत नव्हते. आता कुठे रसिका 20 वर्षांची झाली होती आणि तिची वहिनी तिच्या नवऱ्याचे कान भरू लागली की आता आपल्याला रसिकासाठी स्थळ बघायला हरकत नाही, कारण या वयात मुली चुकीच्या वळणावर जातात. जर आपल्याला आपली इज्जत वाचवायची असेल तर रसिकाचे लग्न लवकरात लवकर करून द्या. माधुरीची इच्छा होती की रसिका भविष्यात कधीही त्यांच्यापेक्षा चांगले आयुष्य जगू नये. तिने नेहमी गरीब भिकाऱ्यासारखे आयुष्य जगावे, नेहमी परावलंबी जीवन जगावे. तर या उलट रसिकाचे स्वप्न होते की तिला खूप शिकून मोठं व्हायचं होतं, स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते, स्वाभिमानी जगायचे होते, जेणेकरून दुसऱ्यासमोर हात पसरावे लागणार नाहीत. पण एक दिवस रसिकाचा भाऊ, त्याची आई रसिकाला म्हणाली की आई, रसिकाचे कॉलेज पूर्ण झाले आहे आणि ती तरुणही आहे आणि आणखीन किती दिवस तिला घरात बसवून ठेवणार आहेस? कधी जर काही वाईट साईड घडले तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? म्हणून माझे म्हणणे आहे की माधुरीच्याच ओळखीत एक मुलगा आहे जो कमी शिकलेला आहे, पण रसिकासोबत लग्न करण्यासाठी ते लोक तयार आहेत. आणि आत्ताच्या घडीला दुसरीकडे एखादे स्थळ पाहिले तर ते हुंडा खूप मागतात आणि आपण तितका हुंडा देऊ शकणार नाही, कारण तुला तुझ्या सुनेचा स्वभाव तर माहीतच आहे ना. म्हणून माझी आई रसिकाला लवकरात लवकर लग्नासाठी तयार कर. एवढं बोलून प्रशांत त्याच्या आईचे म्हणणे न ऐकताच तिथून निघून गेला. जेव्हा मनीषाजी यांनी ही गोष्ट त्यांची मुलगी रसिकाला सांगितले तेव्हा रसिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. रसिका तिच्या आईला म्हणाली की आई, तू काहीही करून भावाला समजावून सांग की मला आता लग्न करायचे नाही. मला माझ्या पायांवर उभे राहायचे आहे. जर बाबा आता हयात असते तर आज मी माझ्या भावावर आणि वहिनीवर ओझे बनले नसते. किमान मला काहीतरी करून दाखवण्याची, काहीतरी बनवून दाखवण्याची संधी तर मिळाली असती. प्लीज आई. त्यावर मनीषाजी आपल्या मुलीला म्हणाले की बेटी, आता मी तरी काय करू शकते? नशिबाच्या पुढे आजपर्यंत कोणाचे काही चालले का? मी सुद्धा तुझ्या दादावर अवलंबून आहे. आणि असे तरुण नणंद आणि म्हातारी आई घरात असली की भावाला आणि वहिनीला त्याचा त्रास होतोच. त्यांना तर असेच वाटते की लवकरात लवकर या दोघांपासून सुटका व्हायला हवी.
आता कुठे मी जिवंत आहे तरीही ती लोक तुझं लग्न लावून तुझ्यापासून स्वतःची सुटका करून पाहत आहेत. त्यावर रसिका म्हणाले, आई, मला माझ्या आयुष्याची 2 वर्षेही भेटू शकत नाहीत का? आई, दादा आणि वहिनी कधीच माझ्या शिक्षणाचा, माझ्या अभ्यासाचा विचार करत नाहीत. हे दोघेही बाहेरच्या लोकांना फक्त हे विचारत असतात की लग्नासाठी मुलगा कसाही असला तरी चालेल. हे काय आहे आई? मला आता लग्न करायचे नाही. आणि बोलता बोलता रसिका रडू लागते. तेवढ्यात तिची वहिनी माधुरी त्या ठिकाणी पोचते आणि म्हणते की या महाराणीची स्वप्न तर बघा किती मोठी आहेत. आधी नोकरी करणारा आणि मग 2-3 वर्षांनी लग्न करणार. आता काय वय झाल्यावर लग्न करणार आहे का? बाहेर 4 लोक काय म्हणतील आम्हाला? आमचं तर समाजात जगणे कठीण होऊन जाईल. पण रसिकाला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. मुलीचे वय निघून चालले आहे आणि तिची आई स्वतःला तिची साथ देत आहे. रसिका आई नोकरीशी कुठेही रस्त्यावर पडलेली नसते. पटकन भेटायला आणि एकदा जर तुझे वय निघून गेले तर लग्नासाठी मुलगाही भेटणार नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलीला समजवायचे सोडून तिला साथ देत आहात. आपल्या सासूबाईचे बोलणे न ऐकताच तिने तिच्या नवऱ्याला आवाज दिला आणि मोठ्याने सांगितले की या 2-3 महिन्यात मी सांगितलेल्या मुलाशी बोलणे करून रसिकाचे लग्न लावून द्या, जेणेकरून आपल्या डोक्यावरचे ओझे कमी होईल. आपल्यालाही आपल्या आयुष्यात पुढे भरपूर काही करायचे आहे. आणखीन किती दिवस बहिणीला घरात बसवून ठेवणार आहात? असेही आधीच तुमची आई कमी आहे का? प्रशांत त्याच्या बायकोच्या पुढे काहीच बोलला नाही, फक्त होकारार्थी मान हलवली. रसिकाच्या नजरेने आपल्या भावाकडे पाहत होती आणि म्हणाली की दादा, मी खूप मेहनतीने MBAचे शिक्षण पूर्ण केले आहे. ही डिग्री अशी सहजासहजी मिळत नाही. दादा, आता मला नोकरी करायची इच्छा आहे. यावर प्रशांत कडक आवाजात म्हणाला, रसिका, तू तुझ्या वहिनीने घेतलेला निर्णय ऐकला की नाही? आणि असेही मी माझ्या परीने प्रयत्न केला होता, पण आता चांगला मुलगा मिळणे खूप अवघड आहे. आणि जरी मुलगा मिळाला तर तो हुंडा इतका मागतो की काय सांगू. त्यामुळे आता जो मुलगा मिळेल त्याच्याशी मी तुझे लग्न लावून देणार. आता मलाही माझ्या या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे, बस. रसिका आश्चर्याने तिच्या दादाकडे पाहिले आणि म्हणाली की दादा, तुम्हाला आणि वहिनीला आम्ही दोघी मायलेकी या घरात ओझे का वाटतो? यावर त्या दोघांनी काहीच उत्तर दिले नाही आणि तिथून निघून गेले. एके दिवशी प्रशांतच्या एका मित्राने त्याच्या बहिणीसाठी एक स्थळ सुचवले. खरे तर ते स्थळ माधुरीने त्याला सांगितले होते की त्याने प्रशांतसोबत याविषयी बोलावे. प्रशांत घरी येऊन त्याच्या बायकोला म्हणाला की मला हेच तर काही योग्य वाटत नाही. पण माधुरी त्याला म्हणाली की तुम्ही पण नाव गाजत जास्त विचार करत आहात. मुलगा शिकलेला नसला म्हणून काय झालं? मी म्हणते त्याचे छोटेसे दुकान चालवून स्वतःचे घर तर चालवतोय ना. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो हुंडाही मागत नाही आहे. मी तर म्हणते की तुम्ही डोळे झाकून हो म्हणा आणि जाऊन तुमच्या आईला आणि बहिणीला तुमचा निर्णय सांगा की आता याच मुलासोबत रसिकाचे लग्न करणार. तुम्ही काय विचार करत आहात? आपल्याकडे लाखो रुपये पडलेले नाही जे हुंडा देऊन तुमच्या बहिणीचे लग्न लावून देऊ. बायकोचे म्हणणे ऐकून प्रशांत त्याच्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, एक आनंदाची बातमी आहे. रसिकासाठी एक चांगला मुलगा भेटला आहे, जो जास्त पैसेवाला तर नाही आहे, पण त्याचे स्वतःचे दुकान आहे. घरात त्याची आई आणि 2 बहिणी आहेत. रसिका तिथे खूप खुश राहणार. तू लग्नाच्या तयारीला लाग. मनीषाजी म्हणाल्या, प्रशांत, कसा भाऊ आहेस रे तू? एकच बहीण आहे तुला आणि तिलाही तू विहिरीत ढकलणार आहेस का? किमान घरदार, त्यांचे कुटुंब, त्यांचे खानदान तर चांगले पाहिले असतेस. तुझी बहीण चांगली शिकलेली आहे. मी तर असे ऐकले आहे की मुलगा फक्त 8वी शिकलेला आहे. तुला वाटतं ती त्याच्यासोबत राहू शकेल म्हणून? कसा भाऊ असशील तू? आधी आई आणि आता बहिणी तुला असे वाटू लागले आहे. प्रशांत म्हणाला, आई, फक्त रसिका आणि तूच नव्हे तर माझी बायको आणि माझी मुले माझी जबाबदारी आहेत. मला त्यांच्याही भविष्याचा विचार करायचा आहे.
आता घरात जो काही पैसा आहे तो जर मी रसिकाच्या लग्नात खर्च केला तर माझ्या मुलांचे भविष्य काय असणार आहे याचा विचार केला आहे कधी तू? शिवाय माझा स्वतःचा पगार इतका जास्त नाही की त्यात सर्वांचे सर्व काही भागेल. आणि मला तरी हे स्थळ योग्य वाटत आहे. मुलाची काहीच मागणीही नाही म्हणून मी त्यांना होकार देऊन आलो आहे. आता तू तुझ्या मुलीला प्रेमात इतकं स्वार्थी करू नको की तुला तुझ्या मुलाचा आणि सुनेचा अजिबात विचार येणार नाही. स्वयंपाकघरात काम करत असलेली रसिका त्यांचे हे सर्व बोलणे ऐकून घेते आणि येऊन म्हणते की दादा, तुला माझ्या आयुष्याचा निर्णय घेताना मला एकदाही विचारावंसं वाटलं नाही? माझी इच्छा, माझी मर्जी याचा काही मोल नाही आहे का? तुम्हाला माझ्या नोकरी करण्याचा काय त्रास होत आहे? मला समजत नाही आहे की मी तुम्हा लोकांवर इतकी ओझी झाली आहे की मला माझ्या आयुष्याची 2 वर्षे तुम्ही लोक देऊ शकत नाहीत. माझ्याकडे डिग्री आहे आणि जर मी कमवेन तर तुम्हाला त्याची मदत होईल. तेवढ्यात माधुरीसुद्धा तिथे आली आणि म्हणाली, ऐकले या मुलीचे बोलणे? जरा जास्त जीभ चालत आहे तिची. लवकर काहीतरी करा, नाहीतर आपली इज्जत गेली समजा. त्यावर प्रशांत म्हणाला, बस आता कोणीच काहीच बोलणार नाही. रसिका, मी आणि तुझ्या वहिनीने निर्णय घेतला आहे की त्याच मुलासोबत तुझे लग्न होईल आणि तुला आता जे काही करायचे असेल ते तुझ्या सासरी जाऊन कर. आम्हाला आमच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. रसिका म्हणाली, दादा, तुम्ही मला सारखे ओझे तुमची जबाबदारी म्हणून का संबोधित करत आहात? उद्या जेव्हा तुमची मुलगी ही मोठी होईल तेव्हा तीसुद्धा तुमच्यासाठी ओझे असणार आहे का? तुम्ही तिच्याशी लग्न लवकर आणि तिच्या मनाविरुद्ध तिला न विचारता करणार आहात का? हो, तुम्ही करूही शकता. जो आपल्या बहिणीला आणि आईला ओझं समजू शकतो त्यासाठी त्याची मुलगी एखादं ओझंच असू शकते, हो की नाही? रसिका त्या दोघांना बोलत राहिली पण ते दोघे काहीच उत्तर न देता तिथून निघून गेले. कोणीतरी खरंच म्हटलं आहे की डोक्यावर बापाचे छत्र नसले आणि म्हातारी आई असली तर एक बहीण तिच्या भावासाठी ओझेच असते. शेवटी भाऊ आणि वहिनीच्या दबावाखाली येऊन रसिकाने लग्नासाठी होकार दिला. तिला आज तिची स्वप्न तुटत असताना जाणवत होती. त्या दिवशी ती खूप रडली. आज तिला असे वाटत होते की हे घर आणि त्या घरची लोक तिच्यासाठी परकी झाली आहेत. पण शेवटी तिचे लग्न संतोषसोबत झाले. रसिका लग्न करून तिच्या सासरच्या घरी आली होती. तिच्या सासरचे वातावरण अगदी वेगळे होते. त्या घरात शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते. जेव्हा रसिकांनी विचारले तेव्हा तिची सासू सुरेखा म्हणाली की मुलीला जास्त शिकवून काय उपयोग आहे? शेवटी चुलीवरच काम करायचे आहे आणि तू सुद्धा तुझे ज्ञान चुलीत घाल आणि घर सांभाळ. असे आम्हाला शिकलेली सून नको होती, पण तू आमच्या संतोषला आवडली म्हणून आम्हीही हो म्हटलं. नाही तर मुलींची काही कमी नव्हती. सुरेखाजी यांचं बोलणं ऐकून रसिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या मनात जो काही आशेचा किरण उरला होता तोही तिच्या हातून निसटताना दिसत होता. आतापर्यंत तिला वाटत होते की कमी हुंडा घेतला तर हे लोक मोकळे मनाचे असतील आणि कदाचित काही कारणास्तव संतोषला त्यांचा अभ्यास पूर्ण करता आला नसावा. पण इथलं दृश्य काही वेगळंच होतं. ही तर तीच गोष्ट झाली की आकाशातून पडली आणि खजुरावर अडकली. हळूहळू घरची परिस्थिती रसिकाला कळू लागली. तिचा नवरा एकमेव कमवत होता. घरात 2 नणंद आणि आई होती. घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण रसिका शिकलेली होती. तिने आधी घराच्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला आणि स्वतःच्या मनाप्रमाणे घर चालवायला सुरुवात केली. सुरेखाजी बोलायला कडक होत्या, पण कोणी प्रेमाने बोलले तर त्यांना समजून घ्यायच्या आणि संतोषसुद्धा फारच कमी बोलायचा. हळूहळू वेळ जाऊ लागला. रसिका शिकलेली मुलगी होती, त्यामुळे तिने तिच्या दोन्ही नंदांना त्यांच्या अभ्यासात मदत केली आणि संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली. तिने तिच्या नवऱ्याकडे कधीही तक्रार केली नाही की लग्नानंतर मला कुठे फिरायला का नेले नाही. त्यामुळे संतोष रसिकाचा खूप आदर करू लागला. हळूहळू वेळ जाऊ लागली. सुरुवातीला रसिकाने घराची सर्व परिस्थिती समजून घेतली आणि मग एक दिवस ती सुरेखाजींना म्हणाली, आई, रिद्धी सिद्धी अजून लहान आहेत. उद्या दोघेही शाळेतून कॉलेजला जातील आणि मग त्यांचे लग्नही करावे लागेल. ते जेवढे पैसे कमवत आहेत तेवढ्या पैशाने हे सर्व काही शक्य होईल का? त्याच्या कमाईने जेमतेम आपले घर चालत आहे.
आपल्या भविष्यासाठी एक पैसाही शिल्लक नाही आणि आयुष्याची गाडी जर एकाच पायावर चालत असेल तर तुम्हीच विचार करा त्या पायावर किती ताण पडू शकतो. आणि त्याच ठिकाणी जर आयुष्याची गाडी 2 पायांवर चालवली तर एकाच व्यक्तीवर पडणारा ताण कमी होईल, शिवाय उज्ज्वल भविष्यासाठी पैसे जमा होतील. आणि देव न करो पण समजा तुम्हाला किंवा यांना जर काही झालं तर आमचं काय होईल. सुरेखाजी काही वेळ गप्प बसल्या आणि विचार करू लागले की कुठे ना कुठे रसिकाचे म्हणणे बरोबरच आहे. शेवटी संतोषलाही त्यांच्या आयुष्य हवं तसं जगता येत नाही आहे. कोणीच खुश नाही आहे या घरात. सुरेखाजी म्हणाल्या, तू जे काही बोललीस ते बरोबर आहे. आता बघ ना, संतोषचे वडील गेल्यापासून माझी आणि बहिणींची जबाबदारी बिचाऱ्याने खांद्यावर घेतली तर त्याच्या खांद्यावरच पडली आहे. आता आम्हाला आधार द्यायला घरात दुसरा मुलगाही नाही. असे सांगून सुरेखाजींचे डोळे पाणावले. रसिका म्हणाली, आई, घरात दुसरा मुलगाच असायला हवा. मदतीला हे गरजेचं नाही. आणि असे कुठे लिहिले आहे की फक्त मुलगाच घर चालवू शकतो? मुलगी किंवा सून ही घर चालवू शकते ना. आता बघा ना, मी MBAची पदवी घेतली आहे. तुम्हाला तर माहीत आहे की मला कंपनीत चांगली नोकरी मिळू शकते आणि मला पगारही चांगला मिळेल. मी सकाळी जाईन आणि संध्याकाळी परत येईल. चांगला पगार मिळाल्यास घरालाही आधार मिळेल. मला माझ्या दोन्ही नंदांचे आयुष्य सुधारायचे आहे आणि हे तरी एकटे असे किती करू शकतील. त्यांची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटते. रसिकाचे म्हणणे ऐकून सुरेखाजींच्या मनात हळूहळू कल्पना येऊ लागली. त्यावेळी त्या तिला काहीच बोलल्या नाहीत पण रागावल्यासुद्धा नाहीत. दुसऱ्या दिवशी सुरेखाजींच्या 2 मुली शाळेत जात असताना सुरेखाजी त्यांच्या बॅग दिसल्या, ज्या खूप फाटलेल्या होत्या. सुरेखाजी यांनी विचारले, रिद्धी सिद्धी, तुम्ही दोघींनी सांगितले नाही की तुमची बॅग फाटलेली आहे? तुझ्या भावाने नवीन आणून दिली असती तर. रिद्धी म्हणाली, आई, आम्ही दादाला सांगितले होते. तो म्हणाला आत्ता यानेच भागवा, पुढच्या महिन्यात काही पैसे आले तर नवीन घेऊन देईल. सिद्धी म्हणाली, आई, दादा नेहमी असेच करतो. प्रत्येक गरजेची वस्तू घेण्यासाठी पुढच्या महिन्यात ढकलतो. असे सांगून दोन्ही बहिणी उदासपणे शाळेत निघून गेल्या. मुलींचा उदास चेहरा पाहून सुरेखाजी रसिकाच्या प्रपोजलचा विचार करू लागल्या. संध्याकाळी घरी सगळे हजर असताना सुरेखाजी यांनी रसिकाला सर्वांसमोर विचारले, सुनबाई, तुला खरंच नोकरी करायची आहे का? जर तुला स्वतः नोकरी करायची असेल तर आम्हाला काही हरकत नाही, पण तू घर आणि बाहेर दोन्ही सांभाळू शकशील? घरात मी आहेच तुझ्या मदतीला. आयुष्याची गाडी जर सुरळीत चालू लागली तर किमान संतोषचा तरी थोडा भार कमी होईल. सुरेखाजी यांचे बोलणे ऐकून रसिकाने खुश होऊन त्यांना मिठी मारली. रसिकाने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी तिची कागदपत्रे घेण्यासाठी तिच्या माहेरी निघून गेली. इतक्या दिवसांनी रसिका तिच्या माहेरी आली होती, पण तिच्या वहिनीच्या चेहऱ्यावर जराही आनंद दिसत नव्हता. माधुरीने लगेच टोमणे मारायला सुरुवात केली की काय झालं, सासरच्या घरी मन लागत नव्हतं ते माहेरी निघून आलीस? मोठ्या मुश्किलने या घरातून ओझे हलके केले होते. तू तिकडून त्या लोकांसोबत भांडण करून जर आली नाहीस ना. जर तू असे केले असेल तर विसरून जा, या घरात परत तुला जागा मिळेल. रसिका आणि तिच्या वहिनीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि सरळ आई मनीषाकडे जाऊन आईचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाली, आई, माझ्या सासरची लोक खूप चांगली आहेत. माझ्या सासूबाईंनी मला नोकरी करण्यासाठी परवानगी दिली आहे, म्हणून मी इथे फक्त माझी मार्कशीट, सर्टिफिकेट आणि जी काही डिग्री आहे ती घ्यायला आली आहे. मनीषाजी म्हणाली की मला खूप आनंद झाला बाळा की तुझ्या आयुष्याची गाडी अगदी योग्य दिशेने चालू लागली आहे. काही लोकांच्या नजरेत तू खूपच होतीस आणि त्यांची इच्छा नव्हती की तू नोकरी करावी आणि चांगले आयुष्य जगावं, पण देव तुझ्या पाठीशी आहे. माधुरी म्हणाली, असे कसे होऊ शकतो? तुझ्या सासूला आता शिकलेली सून ही नको होती, मग तुझ्या नोकरीसाठी त्यांनी परवानगी दिली कशी? नक्कीच तू त्यांच्यासोबत या गोष्टीवरून भांडण केलं असणार.
रसिका म्हणाली, ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांनाच गोष्टी समजतात. इथे तर मी सांगून सांगून थकली होती, पण कोणीच माझं ऐकलं नाही. आता माझं सासरचं माझं घर आहे आणि ती लोकं आपली आहेत. मला माझ्या घरच्या गोष्टी आत्तापर्यंतच माझ्यापर्यंतच ठेवायच्या आहेत. एवढं बोलून रसिकाने शांतपणे तिचं सामान घेतलं आणि सासरी जाण्याआधी माधुरीला म्हणाली, वहिनी, तुम्ही माझं आयुष्य नरक बनवायचा खूप प्रयत्न केलात, पण मीही ठरवलं होतं की मी माझं आयुष्य सावरेल. इतकी मेहनत करून रात्रंदिवस एक करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे, ते मी असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. एक दिवस मी नक्कीच माझ्या पायावर उभी राहील आणि ज्या दिवशी तुमचा चेहरा पाहण्यासारखा असेल, भले माझ्या भावाने आणि तुम्ही मला उद्या ओझं समजलात, पण माझा नवरा मला कधीच ओझं समजत नाही. माधुरीने कुठल्याने विचारले, रसिका, तुला पगार किती असणार? रसिका हसून म्हणाली, आता मला कितीही पगार मिळाला तरी तो तुम्हाला मिळणार नाही. आता माझी सगळी कमाई फक्त माझ्या सासरच्या लोकांची असेल, त्यातून मी तुम्हाला 1 रुपयाही बघू देणार नाही. असे बोलून रसिका तिथून निघून गेली. काही दिवसांची मेहनत आणि इंटरव्ह्यूनंतर रसिकाला एक चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आता रसिका काही चांगली कमावू लागली, त्यामुळे घरची परिस्थिती सुधारू लागली आणि तिच्या घरातील सदस्यांच्या गरजाही पूर्ण होऊ लागल्या. संतोष इतका चांगला होता की रसिका स्वतः त्याच्याजवळ जाण्यापासून स्वतःला थांबवू शकली नव्हती. असेच दिवस जाऊ लागले. कालांतराने रसिकाला मुलगी झाली आणि हळूहळू तिचे प्रमोशन होत गेले. आता ती सिनियर ऑफिसर झाली होती. तिची जिद्द आणि मेहनतीने ती बघता बघता सिनियर मॅनेजर झाली. काही वर्षांनी तिने तिच्या दोन्ही नंदांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि हळूहळू त्यांचा अभ्यासही पूर्ण झाला. सुरेखाजींना आपल्या मुलींच्या लग्नाची काळजी वाटू लागली. तिला दोघींचे लवकरात लवकर लग्न करायचे होते. काही वेळानंतर रसिकाच्या आई वडिलांच्या घरातून बातमी आली की तिची आई मनीषा राहिली नाही आणि तिचा भाऊ प्रशांत पाय अपघातात कापल्यामुळे नोकरी गेली. या बातमीने रसिकाला हादरवून सोडले. तिने एक मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडले आणि आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली आणि आईच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी आणि मेजवानीत सहभागी झाली. जेव्हा रसिका तिथून निघाली तेव्हा ती तिच्या भावाला आणि वहिनीला म्हणाली, दादा आणि वहिनी, तुम्ही मला ओझं समजत होतात, पण मी तुमच्या मुलीला ओझे मानत नाही. तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी उचलणार. तिला चांगल्या कॉलेजमध्ये शिकवणार, जेणेकरून ती तिच्या पायावर उभी राहू शकेल. माधुरीला खाली मान घालून रडत रसिकाचे पाय धरून म्हणाली, रसिका, मला माफ कर. मी तुला समजून घेणे खूप मोठी चूक केली. मी नेहमीच तुला चुकीचे समजत होते. तुझे लग्नही जबरदस्तीने लावून दिले आणि आज तू माझ्या मुलीचा एवढा विचार करत आहेस. रसिका म्हणाली, वहिनी, जे झालं ते विसरून जा. आता आई नाही, त्यामुळे माझ्या या घरात येणं जाणं शक्य नाही. म्हणून तुम्ही आता तुमच्या मुलीच्या भविष्याचा जरा विचार करा. माझ्याकडून जे काही करता येईल तितकी मदत मी करत राहीन. असे म्हणत रसिका परत तिच्या सासरी आली आणि एक दिवस सुरेखाजी संतोषला म्हणाली, तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात कर. त्यावर रसिका म्हणाली, नाही आई, आधी त्या दोघींना त्यांच्या पायावर उभे राहू द्या, मग जाऊन त्यांच्या लग्नाचा विचार करू. पण माधुरीला हे मान्य करत नव्हत्या. तेव्हा रसिका म्हणाले, काही आई, ओझे नाही. जे त्यांचं लग्न करून मला त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. मी त्यांना माझ्या लहान बहिणीसारखे मानले आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की मी त्या दोघींना जोपर्यंत त्यांच्या पायावर त्या उभ्या राहत नाहीत तोपर्यंत त्यांची जबाबदारी घेणे ही माझी जबाबदारी आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात चांगले आयुष्य मिळावे. सुरेखाजी म्हणाले की ते ठीक आहे सुनबाई, पण हे सर्व त्यांच्या सासरी जाऊनही त्या करू शकतात की जसे तू केले. रसिका म्हणाली, नाही आई, इथे तुम्ही मला आईच्या रूपात भेटलात. तुम्ही माझा मुद्दा समजून घेतला, पण यांनाही त्यांच्या सासरी तुमच्यासारखी सासू मिळेल हे कशावरून? आणि आपण का म्हणून दुसऱ्याच्या आधारे आपली स्वप्न पूर्ण करायची? यांना त्यांच्या पायावर उभे करून इतके मजबूत बनवून त्यांच्या सासरच्या घरी पाठवायची की कोणतेही कितीही मोठे संकट आले तरी ते त्या संकटांशी 2 हात करायला तयार असतील आणि त्या संकटांशी सामना करतील. जे दुःख आणि टोमणे मी सहन केले आहेत, मी या दोघींना कधी सहन करू देणार नाही. बोलता बोलता रसिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
संतोष रसिकाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, रसिका, मला माहीत आहे तू त्यांच्याबरोबर त्यांची वहिनी म्हणून नाही तर त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांचा विचार करत आहेस. मला तुझा अभिमान आहे. खूप बरं झालं तू माझ्या आयुष्यात आलीस. तू जर माझ्या आयुष्यात नसती तर माझ्या घरची काय अवस्था झाली असती आणि आम्ही अशा आयुष्याची कल्पनाही करू शकलो नसतो. तू आम्हाला स्वप्न बघायला शिकवलं. तेव्हा सुरेखाजी पुढे आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मी तर विसरलेच होते की तुम्ही आयुष्यात किती संघर्ष केला आहेस. ठीक आहे, तुला आणि संतोषला हवं तसंच होईल. आता तू तुझ्या नंदांना बहीण मानलेच आहेस तर तू त्यांच्या भल्याचाच विचार करशील. रसिकाने रिद्धी आणि सिद्धीसोबत तिच्या भावाच्या मुलीचेही आयुष्य सुधारले. आज तिने चांगली बहीण आणि सोबतच एक जबाबदार पत्नी म्हणूनही भूमिका पार पाडत समाजाला एक नवा संदेश दिला की आई बहीण कोणावरही ओझे नसतात. दुसरीकडे योग्य उपचार न मिळाल्यामुळे प्रशांतचा पाय कापावा लागला. आता प्रशांतला चालता येत नव्हतं, त्यामुळे तो काही कामही करू शकत नव्हता. तर कुटुंबाला काय खायला घालणार? प्रशांतला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काय करावे याची चिंता सतावत होती. माधुरीला तिने केलेले प्रत्येक गैरवर्तन आणि सासू आणि सुनेशी बोललेले प्रत्येक कटू शब्द आठवत होते. आता ते दिवस रात्र पश्चाताप करत होती की जर मी त्या दिवसांचा नंदेसोबत चांगली वागली असती, तेव्हा तुझ्याकडे पैसे होते, सुख सुविधा होत्या, माझ्या सासू आणि नंदेला ओझे समजले नसते, तर कदाचित आज माझ्यावर ही परिस्थिती ओढावली नसती. आता ती स्वतःहून जे बनली होती, कारण ती इतकी शिकलेलीही नव्हती की तिला कुठे चांगली नोकरी मिळू शकेल आणि कोणाच्या घरी मोलकरीण म्हणून काम ही करू शकत नव्हती. हा एकंदरीतच इज्जतीचा प्रश्न होता. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती तिच्यावर ओढवली होती. एक वेळ अशी आली की माधुरीला तिच्या घरी एक वेळचं जेवणही नव्हतं, म्हणून तिला मजबुरीने रसिकासमोर हात पुढे करावा लागला. ती रडत रडत रसिकाच्या घरी आली आणि तिच्या पाया पडून रसिकाला तिच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगितले. रसिका तर तिला 1 रुपयाही देणार नव्हती, पण ज्या संतोषला माधुरीने अशिक्षित, गावंढळ, गरीब, भिकारी म्हणून रसिकाच्या सोबत लग्न लावून दिले होते, त्यानंतर त्यांनी दाखवले आणि म्हणाला, रसिका, तू लाखो भिकाऱ्यांना मदत करत असतेस, तर मग हे तर लोक आपलीच आहेत, त्यांनाही 2-4 लाख रुपये दे. माधुरीने शर्मीने मान खाली घालून रडत होती. तेव्हा रसिका ते घरात गेली आणि 500 रुपयांची गड्डीने भरलेली बॅग तिच्या बहिणीच्या तोंडावर फेकली आणि म्हणाली, वहिनी, या पैशांच्या अभिमानाने तुम्ही मला तुमच्या घरातलं ओझं समजत होतात ना? चला, आज मी त्या ओझे असल्याचं कर्जही फेडत आहे. जा आणि दादावर उपचार करून घ्या आणि यापुढे कधीही असं म्हणू नका की मुलगी किंवा आई हे कोणावरही ओझं असतात. माधुरी शांतपणे पैशाची बॅग घेऊन तिथून निघून गेली. तिला आज तिच्या कृत्यावर खूप पश्चाताप होत होता की जर मी माझ्या नंदेच्या शिक्षणाची कदर केली असती आणि देवीसारखी असणाऱ्या आपल्या सासूची सेवा केली असती, तर तिला आज तिला हे दिवस बघावे लागले नसते. आता पश्चाताप करून काय उपयोग, जेव्हा हातातून वेळ निघून गेली. पण रसिकाने तिच्या सासूला आणि तिच्या नंदांना खूप जीव लावला. नणंद खूप शिकवली आणि त्यांचे चांगल्या घरात लग्न लावून दिले. त्यामुळे रसिकाच्या सासूला आपल्या सुनेचा अभिमान वाटायला लागला. धन्यवाद.